नमस्कार, मी प्रणिता रेसिपीमध्ये आपलं सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. आज आपण मेथीचे ठेपले कसे बनवायचे त्याची रेसिपी बघणार आहोत. त्यासाठी मी इथे 2 कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. 1 कप बारीक चिरलेली मी मेथी घेतलेली आहे. हे आपल्याला छान बारीक कापून घ्यायची आहे आणि छान गव्हाच्या पिठामध्ये मिक्स करून घ्यायची आहे. त्याच्यात चवीपुरतं आपल्याला मीठ घालायचं आहे. थोडंसं जिरं घालायचं आहे. हे चवीपुरतं मीठ आहे. त्यानंतर आपल्याला सगळं मिश्रण हे एकजीव मिक्स करून घ्यायचं आहे आणि याच्यामध्ये तुम्ही आलं, लसूण आणि मिरची तुमच्या आवडीप्रमाणे त्याचा थोडासा जाडसर भरड करून घ्यायची आहे ठेचासारखा आणि ते त्याच्यामध्ये घालायचं आहे. म्हणजे त्याला टेस्ट खूप छान येते. थोडीशी तिखट वगैरे अशी. तुम्हाला मी 2 मिरच्या घातल्या होत्या. तुम्हाला जास्त आवडत असेल तर तुम्ही जास्त घाला किंवा लहान मुलं खाणार असेल तर तुम्ही स्किप केलं तरी चालेल. आणि त्यानंतर हे पिठामध्ये आपल्याला हे मिश्रण छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि वरून थोडं थोडं पाणी घालून ज्याप्रमाणे आपण चपातीसाठी पीठ मळतो पराठे वगैरे करायला त्यासाठी तेवढं पीठ आपल्याला इथे छानसर मळून घ्यायचं आहे. आणि इथे मला हळद टाकायची राहिली होती, मला आठवलं. त्यानंतर मी वरून थोडी इथे हळद घातलेली आहे म्हणजे त्याला छान कलर येईल. आणि त्याप्रमाणे छान आपण चपाती मळायला जसा पीठ मळून घेतो त्याप्रमाणे पीठ आपल्याला छान मळून घ्यायचं आहे. एकदम जाड आणि एकदम पातळसुद्धा नाही. आणि जेवढा आपण पोळी करायला गोळा घेतो तसा गोळा घेऊन छान आपल्याला इथे चपाती लाटून घ्यायची आहे. आणि इथे छान आपल्याला खरपूस हे ठेपले भाजून घ्यायचे आहे, शेकून घ्यायचे आहे. तुम्ही तेल लावणार असेल तर तेल, तूप लावणार असेल तर तूप. मी तुपाने छान हे दोघ्या बाजूने छान हे शेकून घेतले होते. तुम्ही हे सॉसबरोबर, चटणीबरोबर किंवा गोड शेवयांबरोबर कशाबरोबरही खाऊ शकता. मला तर तिखट आणि गोड असं कॉम्बिनेशन आवडतं, त्याच्यामुळे मी ठेपले आणि गोड शेवई वगैरे असं खाते. तुम्ही तुमच्या आवडीनुसार सॉसबरोबर, चटणीबरोबर असं सुद्धा खाऊ शकता. आणि अशा पद्धतीने आपली ठेपल्यांची रेसिपी झटपट होणारी आणि खूप लवकर होणारी, मुलांना तुम्ही टिफिन बॉक्समध्ये द्यायला अतिशय चांगली आहे. तुम्ही नक्की ट्राय करा आणि आवडल्यास मला कमेंट्स करा. खूप छान लागतात, खूप झटपट होते, वेगळं काही करावं लागत नाही. मेथी आणि आता या सीझनमध्ये मेथी वगैरे भरपूर भेटते थंडीच्या सीझनमध्ये, त्यामुळे तुम्ही आरामात ही रेसिपी करू शकता आणि मुलांना टिफिन बॉक्समध्ये, तुमच्या घरी कोणी गेस्ट आले किंवा तुम्हीसुद्धा घरी संध्याकाळी अशी बनवून खाऊ शकता. रेसिपी कशी वाटली ती मला नक्की सांगा.